पतीच्या मित्रासोबत घरामध्ये आवळावळी करताना सासूला रंगेहात सापडली. पुढे घडले भयंकर. ऐकूनच हादराल. माणसाचं मन वासनेमध्ये गुंतत गेलं की माया, ममता, आपुलकी, आस्था कमी होत जाते. संसार जन्माचा सोबते, नातीगोती कशाचेच भान राहत नाही. केवळ वासना शमन इतकीच भूक राहते. शरीर सुखामध्ये येणारा अडसर बाजूला करण्यासाठी सर्वसामान्य गृहिणी किंवा गृहस्थही अट्टल गुन्हेगारासारखे कृत्य करताना दिसत असतो. तेव्हा समाजाचा थरका पडतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये एका गृहिणीचे नवऱ्याच्या मित्राशी सूत जुळले. मित्र घरात नसताना तो येऊ लागला, तिच्याशी लगट करू लागला. हे तिच्या सासूच्या लक्षात आले. मुलाच्या संसारासाठी ती माऊली सुनीलला कधी समजुतीने तर कधी रागाने सांगू लागली. हे तिला खटकू लागले होते. नवऱ्याला काही माहिती नाही, पण नेहमी घरामध्ये असणाऱ्या सासूमुळे आपल्या सुखामध्ये अडसर येतो हे तिने प्रिय करायला सांगितले. मग त्याने तिला एक प्लॅन समजून सांगितला. त्या दोघांनी सगळे अगदी बरोबर केले, पण ऐनवेळी विषारी औषध घातलेले पाणी सासूऐवजी तिच्या पतीनेच पिले. त्यातच त्याचा जीव गेला. हे प्रकरण तिने दडपण्याचा प्रयत्न केला, पण सासूने पाठपुरावा केल्याने हा निंदनीय प्रकार उघडकीस आला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पंढरपूर तालुक्यातील उंबरगावामध्ये लोहार कुटुंबीय राहते. समाधान गणपत लोहार हा 34 वर्षांचा तरुण या कुटुंबाचा करता धरता आहे. तो, त्याची पत्नी सारिका आणि त्याची आई असे या कुटुंबातील सदस्य आहेत. इतर कुटुंबाप्रमाणे याही घरामध्ये सासू सुनेचे पटत नव्हते. या कारणाने सासू सून या दोघींनी एकाच घरामध्ये आपापल्या वेगवेगळ्या चुली मांडलेल्या होत्या. यावेळीही मुलाने कोणताही हस्तक्षेप केला नसल्यामुळे घरामध्ये निदान शांतता लाभेल असे त्याला वाटले, पण कुठले काय. दोघींचे भांडण धुसफूस चालूच होते. मुलगा समाधान याकडे दुर्लक्ष करण्यामध्ये समाधान मानत होता. दिनांक 10 जानेवारी 2026 तो दिवसभर शेतामध्ये काम करून नवरा बायको संध्याकाळी घरी आलेले होते. थोडा वेळ इकडे तिकडे करून सारिकाने आपला स्वयंपाक केला. 8 वाजले असावेत. सासूचा स्वतःचा स्वयंपाक झालेला होता. सारिकाची लगबग ती पाहतच होते. इतक्यात तिला तहान लागली, म्हणून तिने एका कळशीतील पाणी तांब्यात ओतले आणि ती पाणी पिऊ लागली. त्या पाण्याची चव वेगळी लागली, म्हणून तिने थुतू करत ते पाणी थुंकले. आपल्या पोराला ओरडून जवळ बोलावले आणि म्हणाले, अरे पोरा, पाण्यात काय टाकले? बघ तुझ्या बायकोना पाणी खराब लागायला लागले. समाधान यानेही कळशीमध्ये पाहिले. अगं, पाणी खराब कसं असेल? तिने पाणी शुद्ध करण्यासाठी काहीतरी टाकलं असेल. उगाच तुझे काहीतरी. वैका, तू बायकोचीच कड घेणार रे. घे हा तांब्या आणि पी तूच पाणी. असं म्हणत आईने तो तांब्या त्याच्याकडे घेऊन गेली आणि ती दुसऱ्या घागरीतील जाऊन पाणी प्याली. तोच तांब्या घेऊन समाधान जेवायला बसला. सारिकेने ताट वाढून त्याच्या समोर ठेवले. समाधानने जेवण झाल्यावर त्याच तांब्यातील पाणी पिले आणि तो उठला. थोड्याच वेळामध्ये त्याला कसे तरी होऊ लागले. मळमळ उलट्या सुरू झाल्यावर त्याला पंढरपूर येथील दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दिवसेंदिवस त्याची प्रकृती बिघडत होती. दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी त्याचा मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली होती. आपल्या मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे आणि त्यामागचा सूत्रधार कोण आहे याचा शोध पोलीस लावतील. आपल्या पोराला न्याय मिळेल असे तिला वाटत होते, पण तसलं काय होत नसल्याने ती कोलमडून पडली होती. ती धाय मोकलून रडत होती. आपल्या नातेवाईकांना ती नेमकं काय झालं ते सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तिचं कोणी फारसं मनावर घेत नव्हतं. समाधानावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले. मृत्यूनंतरचे सगळे विधी पार पडले होते, पण आईच्या डोळ्यातील पाणी मात्र कमी झालेलं नव्हतं. तिचं दुःख सरत नव्हतं. तिला भेटायला आलेल्यांशी ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. तिचं ते वारंवार सांगणं ऐकून लोहार समाजाने नक्कीच यामध्ये काहीतरी काळबेर असावं म्हणून सर्व मागोवा घेतला असता. हे प्रकरण अधिकाधिक कसं दडपलं जाईल यासाठी गावातील काही पुढारी म्हणवणारे लोक प्रयत्न करत असल्याने
या प्रकरणाचा योग्य तो तपास होत नसल्याचे समजून आले। या कारणाने लोहार समाजातील काही प्रमुखांनी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांची भेट घेतली। आमच्या समाजातील तरुण समाधान गणपत लोहार वय वर्ष 34 राहणार उंबरगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर याचा घातपाताने मृत्यू झाला असून ग्रामीण पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक रेखा घनवट व इतर पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत। घटनेला 1 महिना उलटला तरी पोलिसांकडून मनावा तसा तपास होत नाही। काही पुढारी मध्यस्थी करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी आपण या प्रकरणाकडे लक्ष घालून योग्य प्रकारे तपास करून या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकाव्यात अशी आमची मागणी आहे। लोहार समाजाचे हे निवेदन ऐकून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी या प्रकरणाचा योग्य तपास केला जाईल असे त्यांना आश्वासन दिले। त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती घेतली। या प्रकरणामध्ये संशयास्पद आढळल्याने त्यांनी तपासाला सुरुवात केली। या प्रकरणामध्ये गावातील 2 व्यक्तींवर संशय व्यक्त केला जात होता। त्या 2 व्यक्ती म्हणजे खुद्द समाधानची पत्नी सारिका समाधान लोहार वय वर्ष 32 आणि शेखर शांताराम चंदन शिवे वय वर्ष 35। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी या दोघांनाही कार्यालयामध्ये बोलावून घेतले। त्यांच्याकडे समाधानच्या मृत्यूविषयी चौकशी केली असता त्यांनी ठरवल्याप्रमाणे उत्तरे दिली, पण तपास कामामध्ये माहिर असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्यासमोर निभाव लागला नाही आणि त्यांनी जे काही सांगितले ते धक्कादायक होते। साहेब, मला सासूला मारायचं होतं, पण विष घातलेलं पाणी माझ्या नवऱ्यानं पिलं आणि तो मरण पावला असं सारिकानं म्हणताच पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने दोघांनाही न्यायालयासमोर उभे करून त्यांची पोलीस कोठडी घेतली। महिनाभर रखडलेला तपास काही तासातच प्रशांत डगळे यांनी पूर्ण केलेला होता। पोलीस कोठडीमध्ये सारिका आणि शेखर यांच्याकडून समाधानच्या मृत्यूमागची सारी कहाणी उघडकीस आली। समाधान गणपत लोहार आणि शेखर शांताराम चंदन शिवे हे दोघे मित्र, तसेच ते दोघे जण एकत्र कामाला जात असत। या कारणामुळे शेखरचे समाधानच्या घरी तसेच समाधानचे शेखरच्या घरी येणे जाणे होते। खरे तर शेखर हा समाधानच्या घरी वारंवार येत असे, कारण पहिल्याच भेटीमध्ये समाधानची पत्नी सारिका त्याच्या मनामध्ये ठसलेली होती। ती दिसायला सुंदर तर होतेच, शिवाय बोलायलाही अगळ पगळ होते। या कारणामुळे शेखरचे समाधानच्या घरी येणे जाणे वाढू लागले। समाधान घरी नसताना सुद्धा तो बिनधास्तपणे त्याच्या घरी येऊन सारिकाशी बोलत बसत असे। ही बाब मात्र सारिकाच्या सासूला खटकू लागलेली होती। शेखरचे लग्न झालेले होते, पण त्याची पत्नी 1 वर्षात निघून गेल्यामुळे त्याला जे विवाहसुख हवे होते ते मिळालेले नव्हते। त्या सुखाची अपेक्षा तो सारिकाकडून करत होता। त्या दृष्टीने तिच्याशी आपुलकीने बोलणे, तिच्याशी जवळीकता वाढवणे या गोष्टीमुळे सारिका आपसुकच त्याच्या गळ्यात पडली। शेखरने सारिकाचा मोबाईल नंबर घेतला आणि आता तिच्याशी तो तासनतास गप्पा मारू लागला। आता ते बाहेरही भेटू लागले। घरी आल्यानंतर सारिकाशी लगट करण्यामध्ये तो धन्यता मानत असे, पण या गोष्टी सारिकाच्या सासूच्या नजरेतून सुटत नसल्याने ती शेखर घरातून बाहेर गेल्यावर सारिकाला बोलत असे। या कारणावरून सासू सुनेमध्ये भांडण सुरू झाले। गेल्या 2 वर्षांमध्ये शेखर सारिकाची जवळीक वाढू लागल्याने सासू सुनेमधील धुसफूस सुरू झाली होती। प्रकरण नाजूक होते। यातून आपल्या घरची आबरू वेशीवर टांगणार म्हणून सासूही बाहेर कोणाला काही समजू नये याच पद्धतीने सुनेशी भांडत होते। तिने मुलग्याला आडून आडून याविषयी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्यालाही फारसे काही समजले नसल्याने त्याने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं। सासूचा विरोध मात्र वाढत चाललेला होता। या प्रकरणामध्ये ती कसा आळा घातला जाईल या दृष्टीने सून सारिकाशी भांडण काढत असे। सासूचा विरोध पाहून सारिकाने शेखरला याविषयी सांगितले, माझ्या नवऱ्याचं काही नसतं, पण हीच कुरापत काढून भांडण काढते, तिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा असे त्याने म्हणताच शेखरने एक प्लॅन सांगितला। तिला सांगितले की पिकावर फवारणीचे औषध तू तिला पाण्यातून पिण्यास दिले तर तुझी सासू मरून जाईल। तिने याला
होकार दिल्यानंतर दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी एका प्लॅस्टिकच्या बाटलीत कीटकनाशक औषध भरले आणि तो समाधानच्या शेताबाहेर येऊन थांबला। त्या दिवशी सारिका आणि समाधान शेतामध्ये काम करत होते। अचानक शेखरचा फोन आल्यावर काही बाईक कारण देत ती शेताबाहेर आली। समाधान शेतामध्ये काम करण्यामध्ये मग्न असल्याने त्याने सारिका कशासाठी गेली, कुठे गेली याकडे लक्ष दिले नाही। इकडे सारिका शेताबाहेर आली आणि वाट पाहत असलेल्या शेखर जवळ गेली। त्याने तिच्या हातात ती बाटली दिली आणि म्हणाला, सासू पाणी पित असलेल्या कळशीमध्ये ओतून टाक, ती पाणी पिल्यावर मरून जाईल। त्या दिवशी काम आटोपल्यानंतर सारिका आणि समाधान घरी परतले। इकडे सासूचा स्वयंपाक झालेला होता। सारिकाने आपला स्वयंपाक तयार केला आणि सासू कुठेतरी बाहेर गेल्याचे पाहून ती पाणी पित असलेल्या कळशीमध्ये तिने ते औषध ओतले। रात्रीचे 8 वाजले असावेत। जेवायची तयारी करण्यात आली। सासूही थोड्याच वेळामध्ये जेवणार होते। त्यापूर्वी ती पाणी पिण्यासाठी त्या कळशीकडे गेली। त्यातील पाणी ओतून ताब्यात घेतले आणि ती पिऊ लागली। पहिल्याच घोटात त्या पाण्याची चव तिला कडवट लागल्याने तिने तो गुळणात थुंकला आणि तरातरा आपल्या मुलाकडे आली। हे बघ, तुझ्या बायकोनं पाण्यामध्ये काहीतरी टाकलंय, मागाशी तर पाणी चांगलं होतं, मग आता कसं लागतंय बघ, असे म्हणत तो ताब्यात तिने पोराकडे दिला। त्याने पाणी निरखून पाहिले, कळशीतील पाणी निरखून पाहिले। अगं आई, पाणी शुद्ध करण्यासाठी काहीतरी टाकलं असेल, काहीतरी शंका घेतीस बघ, आण तो तांब्या माझ्याकडे, असं समाधान म्हणताच त्याच्या आईनेही तो त्याच्याकडे दिला। तू तिचीच कडवडणार बघ, असं म्हणत ती निघून गेली। इकडे जेवणासाठी समाधान तोच तांब्या घेऊन बसला। जेवण झाल्यावर तेच पाणी तो गट्टा पिल्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले। औषधाचा परिणाम जाणवू लागला। सासूने पिण्याऐवजी आपल्या नवऱ्यानेच ते पाणी पिले म्हटल्यावर ती अस्वस्थ झाली आणि तिने इतरांच्या मदतीने त्याला पंढरपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले। पण दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी तो मरण पावला। आपल्या हातून चूक घडली हे लक्षात आल्यावर सारिकाने सावध भूमिका घेतली होती। पोलीस दप्तरी या गोष्टीची नोंद झाली तरी तपास पुढे होऊ नये याची तिने खबरदारी घेतलेली होती। शेखरनेही गावातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून समाधानच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला त्रास होऊ नये असा शुद्ध हेतू सांगत त्या पुढाऱ्यांकडून हा तपास कसा खोळंबला जाईल याची दक्षता घेतली होती। पण समाधानच्या आईने मात्र आपल्या समाजातील लोकांना याविषयी सांगितल्याने तिला न्याय मिळावा म्हणून त्या लोकांनी उपविभागीय अधिकारी प्रशांत दगडे यांच्याकडे तक्रार करत हा तपास पूर्ण केला आणि समाधानचे मारेकरी कोण आहेत हे स्पष्ट झाले। यानंतर उपनिरीक्षक संतोष जगताप यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देऊन समाधान लोहार खून प्रकरणी सारिका समाधान लोहार आणि शेखर शांताराम चंदन शिवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। गुन्हा रजिस्टर नंबर 52/2026 भारतीय न्याय संहिता 103 239 35 61 नुसार गुन्हा नोंद झाला। या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दगडे, पोलीस उपनिरीक्षक हमीद शेख, सहाय्यक फौजदार शरद कदम, हेड कॉन्स्टेबल सूरज हेंबाडे, महेश कांबळे यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला।